नमस्कार, आपण पाहत आहात MN न्यूज। परभणीच्या सोनपेठकरांसाठी आनंदाची बातमी। आमदार राजेश विटीकर यांच्या रूपाने गोदाकाठाला मिळाला न्याय। परभणी प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळण्यासाठी घेतलेली माघार आणि महायुतीच्या उमेदवारासाठी केलेली धडपड लक्षात घेऊन राजेश विटीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली। या निवडणुकीत ते पहिल्या पसंती 23 मते घेऊन विजयी झाले। त्यांच्या विजयाचा जिल्हाभरात जल्लोष साजरा केला जात आहे। विशेष म्हणजे त्यांच्या रूपाने विधान परिषदेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कायम राहणार आहे। तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्याला त्यांच्या रूपाने तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली आहे। या निमित्ताने आज पवारांनी राजेश विटीकर यांना आमदार करून आपला शब्द पाळला असून सोनपेठ तालुक्यातील मागास भाग असलेल्या गोदाकाठाला एक प्रकारे न्याय देण्याचे काम केले असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। सोनपेठ तालुक्याला तिसऱ्यांदा मिळाली आमदारकी। परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले राजेश विटीकर यांनी आमदारकी व खासदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते। यापूर्वी 2019च्या लोकसभेत निवडणुकीत त्यांचा निसट्टा पराभव झाला होता, परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी मोठ्या ताकदीनिशी लोकसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती। परंतु ऐनवेळी महायुतीच्या जागा वाटपात परभणीची जागा रासपाला सोडण्यात आली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटीकर यांनी माघार घेऊन लोकसभेत महायुतीसाठी पुरेपूर काम केले। त्यांच्या या त्यागाला व केलेल्या परिश्रमाला विधान परिषदेच्या रूपाने उमेदवारीचे फळ मिळाले। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवार दिनांक 12 निवडणूक होऊन त्यात पहिल्या पसंतीची 23 मते मिळून राजेश विटीकर निवडून आले। लोकसभेवर जानकर यांच्यासाठी विटीकर यांनी माघार घ्यावी लागली, मात्र विटीकर यांनी केलेल्या त्यागाची चीज राष्ट्रवादी नेतृत्वाने केले आणि त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली। विटीकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष साजरा केला। बाबाजानी दुर्राणी यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला असून आमदार राजेश विटीकर यांच्या विजयाने त्यांच्या रूपाने विधान परिषदेत परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व कायम राहिले आहे। माजी आमदार उत्तमराव विटीकर यांचे चिरंजीव असलेले राजेश विटीकर यांना आमदारकी मिळाल्याने सोनपेठ तालुक्याला तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली आहे। यापूर्वी उत्तमराव विटीकर व व्यंकटराव कदम हे सोनपेठ तालुक्यातून आमदार झाले आहेत। जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेला सोनपेठ तालुका विकासातून कोसो दूर राहिला आहे। या तालुक्याला अनेक वर्षांनी प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे विकासाच्या मोठ्या अपेक्षा केल्या जात असून अजित पवार यांनी राजेश विटीकर यांना विधान परिषदेवर संधी देऊन एक प्रकारे गोदाकाठावरील या भागाला न्याय मिळवून दिला आहे।